जो अपनी सच्ची सूरत दिखा दे, ऐसे नहीं दुनिया वाले। सबने ही अपने चेहरों के आगे झूठ के पर्दे हैं डाले। मीठी होठों पे बात दिल रहती है गात। अरे वाह 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 दिल सच्चा और चेहरा झूठा, दिल सच्चा और चेहरा झूठा। दिल को देखो चेहरा न देखो, चेहरे पे लाखों ने लूटा। हाय दिल सच्चा और चेहरा झूठा, दिल सच्चा और चेहरा झूठा। नमस्कार, मी दत्ता सावंत. तुम्ही माझं चॅनल पाहतात दत्ता आफ्टर 60. आणि आम्ही आलो आहोत कर्जतला विकेंडला आलो होतो. मित्र आहेत सोबत आणि एक दिवसाच्या स्टे करता आम्ही इथे आलो होतो. तर त्या ठिकाणी सुंदर एक रिसॉर्ट आहे, विहान रिसॉर्ट. तर विहान रिसॉर्टचे मालक आहेत नयन भोईर. तर त्यांनी हे त्यांची कशी कल्पना होती आणि सुरू करण्यामागे त्यांचा उद्देश काय होता आणि एवढं सुंदर कसं काय बनवलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मी ॲडव्होकेट नयन सुभाष भोईर. तर अच्छा नयन, हे कधीपासूनचं रिसॉर्ट आहे आणि काय ड्रीम होतं तुझं हे करण्यामागे आणि तू काय केलंय सध्या? स्वतः काय करतोस? मी स्वतः ॲडव्होकेट आहे. व्हेरी गुड. आणि आमचं कसं कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सर्व घरी होतो. मला एक भाऊ, बाबा वगैरे. आमच्या डोक्यात विचार आला तर आपण एक निसर्गरम्य वातावरण आपल्याकडे आहे इथे, आपण एक लोकांच्या सोयीसुविधासाठी एक फार्म हाऊस करूया. तर कोरोनाच्या काळामध्ये घरी असल्यामुळे आम्ही मी ॲडव्होकेट स्वतः कॉलेज वगैरे बंद वगैरे होते. आम्ही आमचे 100% इकडेच दिले फार्म हाऊसला. आणि आमचा ड्रीम जे होते फार्म हाऊस, तसं आमचं फार्म हाऊस आम्ही केलं. आमचं एकच उद्देश आहे, मुंबईमधील आणि जवळपासतील लोकांना. मला एक सांग, किती जागा आहे? टोटल आपली 2 एकर जागा आहे. 2 एकर जागा आहे. आणि तू राहायला गाव जवळच आहे तुझं? हा, जवळच. आपलं 1 किलोमीटरवरती आपलं गाव आहे. अच्छा, किती वर्ष झाली याला? 4 वर्ष? 4 वर्ष आता कम्प्लीट होऊन 5व्या वर्षी पदार्पण आहे आमचं. ओके. कसा आहे रिस्पॉन्स इथे लोकांचा? काय खूप चांगला. विकेंडला वगैरे गर्दी असते? खूप गर्दी. आणि आपण मोस्टली तर आमच्या इकडे जे आलेले गेस्ट आहेत ते आवर्जून परत येतात. ओके. आणि इथे येण्यासाठी कसं यावं लागतं काय? आता बघा ना, आपलं कर्जत स्टेशन पासून एक 15 मिनिटं लागतात आपल्याला बाय टॅक्सी. आपलं कर्जत स्टेशन पासून एक 8 किलोमीटरचं फार्म हाऊसचं अंतर. ओके. एक 15-20 मिनिटात येऊन जातात. ओके. आणि ते कसं काय पॅकेज वगैरे तुमचं? आता बघा ना, आमचं पर पर्सनचं पॅकेज सिस्टीम आहे. पॅकेज मध्ये फूड इन्क्लुडिंग असतं. 12 वाजता चेकिंग राहते, 11 वाजता मध्ये बघा ना लंच, डिनर, बिस्किट हे इन्क्लुडिंग असतं पॅकेज मध्ये. अच्छा. आणि आपण फॅसिलिटी मध्ये स्विमिंग पूल आहे आपल्याकडे, रेन डान्स, वॉटरफॉल, गार्डन वगैरे, डायनिंग हॉल वगैरे. आणि अच्छा, रेन डान्स वगैरे पण आहे. क्रिकेटचं ग्राउंड आहे, व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे, बॅडमिंटन, कॅरम वगैरे असं स्पोर्ट मध्ये आहे. रेन डान्स वगैरे मध्ये एन्जॉयमेंट करायला भेटते.